हॅलो फ्रेंड्स, मी आज बनवणार आहे आलू पराठा. चला तर मग आपण प्रोसेस बघू. 3 आलू मी बॉईल करून घेतले आहे. त्याचे साल वगैरे व्यवस्थित काढून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण त्यांना किसणीच्या साहाय्याने किस करून घेऊ त्याचा. कारण की हाताने जर मॅश केला आपण तर त्याच्यामध्ये ते जाड बारीक असं राहतं बटाटा. जर आपण अशा पद्धतीने जर केलं त्याला तर तो व्यवस्थित मिक्स होतो आणि पराठा लाटताना पण आपल्याला डिस्टर्ब होत नाही. तर हा किसलेला बटाटा सगळा रेडी आहे. चला तर मग प्रोसेस बघूयात. आज माझ्या मुलाची फरमाईश होती आलू पराठा बनव म्हणून. चला तर मग आपण प्रोसेस बघूयात. तेल खूप कमी लागतं त्याला. मी एकच पळी तेल घेतले आहे. छानपैकी गरम झालेली आहे कढई. मोहरी, जिरे, आलं लसूण पेस्ट छानपैकी मिक्स होऊ द्यायचे. त्यानंतर मी कढीपत्ता घेतलेला आहे. तो मी कापून घेतलेला आहे. कारण की अख्खा जर टाकला तर आपल्याला लाटताना डिस्टर्ब होईल. त्यानंतर हळद, थोडेसे लाल तिखट. मुलांसाठी मी थोडे कमीच टाकते तिखट. आपल्या आवडीनुसार घेऊ शकतात. थोडा काळा मसाला, हिंग, चवीनुसार मीठ. छानपैकी हलवून घेतले आहे आपण. आता आपण किसून घेतलेला बटाटा टाकत आहे. तो छानपैकी मिक्स करायचा. मंद आचेवर, गॅस कमी करून मंद आचेवर मस्त होऊ द्यायचं त्याला. थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. मुलांना शाळेत देण्यासाठी, टिफिनला देण्यासाठी खूप छान असतो आणि मुलांना तो खायला पण खूप सोपा जातो चपाती भाजीपेक्षा. चला तर मग आपलं बटाट्याची भाजी रेडी आहे पराठ्यांसाठी. आपण आता पीठ कशी भिजवतात ते बघूयात. एक बाउल मी गव्हाचे पीठ घेतलेले आहे. त्यानंतर 1 वाटी मी मैद्याचे पीठ घेतलेले आहे आणि अर्धी वाटी मी बेसन पीठ घेतलेले आहेत. चवीनुसार मीठ थोडे जास्त टाकायचे. छानपैकी मिक्स करायचं. त्यामध्ये 1 पळी मी तेल टाकून घेतलेले आहे. कारण की आपली पराठे आपण खाताना खुसखुशीत लागतील आणि एकदम सॉफ्ट लागतील खायला. ते आपण दुपारपर्यंत व्यवस्थित खाऊ शकतो सकाळी जर केलेले तर. त्यासाठी आपण थोडेसे तेल टाकून घेतले आहे. थंडीच तेल आहे, गरम काही मी केलेलं नाही. छानपैकी त्याच्यातले असं मिक्स करायचं तेल. त्यानंतर आपण पाणी टाकून भिजून घेणार आहोत. पाणी साधं घेतलं आहे, थंड पाणी. आपले पीठ भिजून झालेले आहेत. त्याला आपण 15 ते 20 मिनिटे झाकून ठेवूयात. चला तर मग आपण आता पराठा लाटून घेऊ. छानपैकी नरम नरम भिजलेले आहे पीठ. पराठा लाटण्यासाठी रेडी आहे.
आधी आपण गॅस गरम करून घेतलेला आहे. त्यानंतर थोडासा उंडा घेणार चपातीच्या पिठाचा. हे बघा, असा थोडाच घ्यायचा, जास्त घेतला तर तो चांगला नाही लागत खायला, चपातीसारखे वाटते. कसं पराठासाठी थोडं कमी पीठ घ्यायचं. आता पारी करून झालेली आहे माझी छानपैकी. असा उंडा करून घ्यायचा आणि तो त्याच्यामध्ये टाकायचा. छानपैकी भरायचा तो. अशा पद्धतीने जर भरला ना तर आपले पराठा फुटत नाही. इथं बऱ्याच जणांचे ते फुटून जातात. चपाती पराठा लाटताना थोडेसे पीठ पण लावायचे त्याला. पिठाने तो असं दाबून हे होतं, व्यवस्थित त्याचं तोंड पॅक होते. चला तर मग आपण लाटून घेऊयात पराठा. मी थोडं जास्त पीठ घेतलेले आहे, म्हणजे लाटताना आपल्याला ते डिस्टर्ब नाही होणार, व्यवस्थित लाटल्या जाईल. आणि साईडला आपण गॅस पण चालू केलेला आहे. छानपैकी लाटून झालेला आहे आपला पराठा आणि गावरान तूप आपण टाकून घेत आहोत. चला तर मग आपला पराठा तव्यावर गेला. छानपैकी तूप लावायचे त्याला. आता थंडीच्या दिवसामध्ये तूप थोडे जास्त खाल्ले तरी चालते. छानपैकी गरमागरम पराठा आपला रेडी होतो आहे. छान फुगला आहे माझा पराठा. हे बघा किती छान वाटतोय. चला तर मग आपली रेसिपी रेडी आहे आणि पराठा पण रेडी आहे सर्व करायला. मस्त तूप टाकायचे त्याच्यावर. मस्तपैकी मुलांना खायला द्यायचे. संडेच्या दिवशी तर खूप छान आहे रेसिपी करायला. ते मी टोमॅटो सॉस किंवा घरगुती लिंबाच्या लोणच्यासोबत आपण खाऊ शकतो, किंवा कोणी कोणी मेथीसोबत पण खाते. खूप छान लागते. चला तर मग रेसिपी आवडली असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. बाय.